पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा विरहणी नावाच्या प्रकरणातला हा अभंग असून, या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याकडे देव मागितलेला आहे। कावळ्याची प्रार्थना करून, कावळ्याला नवस करून, कावळ्याला विनंती करून, त्याला सगळ्या लाचलुचपती देऊन भगवंताच्या प्राप्तीची, भगवंताच्या मिळकतीची या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केलेली आहे। त्याचा आपल्याला यथामती यथावकाश परामर्श पाहायचा आहे। तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होतो। माझ्या माता भगिनींच्या पायावरती मी लोटांगण प्रणिपात घालतो। त्याच पद्धतीनं माझ्या शब्द समारंगणामध्ये माझी तालस्वराच्या बाबतीत पाठ राखण करणारे माझे टाळकरी बंधू सर्वांच्या पायावरती थाप टाकायचा, चाट नको, सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार, गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या मर्जीनं, सर्व कारभारी मंडळींच्या मर्जीनं, गाव चालवणाऱ्या मंडळींच्या आणि देणगीदाराच्या वतीनं सगळ्यांच्या परवानगी घेऊन आमचे परमस्नेही परमसखे सुनील भाऊ नन्नवरे यांनी माझ्याकडे ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा दिलेली आहे। तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझं परमभाग्य समजतो, कारण आपली रामपुरी, रत्नेश्वराची रामपुरी म्हणजे तीर्थक्षेत्र आहे। एकतर पश्चिमेच्या बाजूला दक्षिण वाहिनी गोदामाता वाहते, कारण तीर्थामध्ये सगळ्यात जास्त पुण्य सलील आणि पुण्य पावन तीर्थ जर कोणता असेल तर दक्षिण वाहिनी नदी, आणि त्यातली त्यात पुन्हा गोदामाता, तिला आपण गोदावरी म्हणतो, पण त्याचं अपभ्रंश रूप आहे गोदावरी, पण तसं नाही। गोवध आरी म्हणजे गायीच्या वधाचं पाप नष्ट करणारी, जे गौतम ऋषीनं गोहत्येचं पाप लागलं होतं ते पाप हरण करणारी आणि त्याचं शत्रुत्व पत्करणारी, म्हणून गोवध आरी इति गोदावरी असं त्याचं आपलं अपभ्रंश रूप झालेलं आहे। म्हणून ही दक्षिण गंगा असलेली आपल्या गावातून, आपल्या परिसरातून, आपल्या माध्यमातून वाहते। आणि हो, त्यानंतर रत्नेश्वर भगवान परमात्म्याचं ऐतिहासिक आणि पौराणिक असलेलं स्थळ, या दोन्ही गोष्टीचा संगम, आणि एवढा संगम मिळून येणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे। म्हणून या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे 10वे आणि बऱ्याचशा लोकांच्या उत्तर क्रिया या ठिकाणी होतात। त्याचं एक कारण आहे, कारण 3 गोष्टी तुम्हालाही माहीत नाहीत, पण 3 गोष्टी तुमच्या गावात महत्त्वाच्या आहेत। त्या म्हणजे कोणत्या, तर दक्षिण वाहणारी गंगा आहे, पापाचं मोचन करणारी दक्षिण वाहिनी गंगा आहे एक। दुसरी गोष्ट, रत्नेश्वर भगवान परमात्म्याचं शंकराचं मंदिर आहे 2, आणि तिसरी गोष्ट महास्मशान आहे 3। महास्मशान म्हणजे गाव तिथं मसनवाटा असतोच, पण ज्या गावामध्ये स्मशानामध्ये एखाद्या महान पतिवृत्तेनं पतिराजाच्या बरोबर
सहगमन केलेलं असतं, सती गेलेली असते, तो महास्मशान असतं. म्हणून हे गाव महास्मशान, या इथालच्या स्मशानभूमीला महास्मशान म्हणलं जातं. आणि पुन्हा त्या स्मशानामध्ये शंकर भगवान परमात्मा विराजमान आहेत आणि तीर्थ गोदामाता आहे. या तिन्ही गोष्टी असल्यामुळं या ठिकाणी 10वा 13वा केल्याच्या नंतर त्या माणसाला सरळ मोक्ष प्राप्त होतो, वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. मग एखादी वेळेस ब्राह्मणाकडून मंत्र चुकले तरी बी, पिंड इकडं तिकडं टाकला गेला तरी बी, ह्या महास्मशानामध्ये शंकराच्या सानिध्यामध्ये आणि गोदामातेच्या तीरावरती दक्षिण वाहिनी असलेल्या एवढा योग तुमच्या गावामध्ये असल्यामुळं तुम्ही तीर्थक्षेत्रात राहणारे भाग्यवान माणसं आहात. तुम्ही भाग्यवान आहात. आणि म्हणून तुमच्यासारख्या भाग्यवान लोकांची सेवा करण्याची माझ्या जीवनामध्ये मला संधी मिळाली. मी माझं परमभाग्य समजतो. आणि अजूनही खूप मोठा इतिहास आहे, पण सगळा इतिहास तुम्हाला सांगत नाही. तुमच्या गावची जर सुशिक्षित कोणी मंडळी असली तर हो, छत्रपती संभाजीनगरला जाऊन गॅजेटमध्ये पहा आणि आपल्या गावाचा इतिहास, कधी गाव स्थापन झालं, कसं स्थापन झालं, तीर्थक्षेत्र कसं आलं, कुठून आलं, काय आलं, सगळा इतिहास पाहायला मिळतो. पण त्याला त्या गाववाल्याला छंद पाहिजे. हो, गाववाल्याला जर त्या गोष्टीचा छंद नसेल आणि तो नुसता मकरंद त्याच्यामध्येच जर धुंद असेल तर मग काय म्हणायचं महाराज. म्हणून त्याच्याकरता हो, त्याला अभ्यास आणि अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि वृत्ती जीवनामध्ये असावी. विठ्ठल आणि तुम्हा दोघालाही एकदाच गुत्त सांगून देतो, स्वर देत जा. मी बोलत असताना तुम्ही स्वर देत नाही. तर आता मी ज्या मसनवाट्याचं नाव घेतलं, मी जरी महादेव असलो तरी स्मशानभूमीमध्ये मसनवाट्यामध्ये मडं आपोआप जात नसतं. हो, त्याला न्यावं लागतं. तसं कीर्तनकार नावाचं मडं, त्या मड्याचे टाळकरी म्हणजे खांदेकरी आहेत महाराज. हे खांदेकरी आहेत, आळीपाळीनं खांद्यावर घेतात ते. हो, आणि त्याच्यानंतर आमचे महाराज म्हणजे हो शिकाळीवाले आहेत. कारण शिकाळीवाल्यांना ढिलं पडायचं नाही. फक्त मडं कुठपर्यंत आलंय नुसतं कान्या नजरेनं बघायचं, मागं बघायचं नसतं. हो, म्हणून हे शिकाळीवाले येतं. म्हणून ह्या खांदेकरी शिकाळीवाल्याच्या मागं येतं. आणि पेटीवाले म्हणजे पाठीमागून वारा घालणारे आहेत असे. हो, 15 फूट मडं पुढं जरी गेलं तरी एक हुंदका हाणायचा. हो, पण पेटीला ढिलं पडायचं नाही. हो, रडायचं करायचं आणि एक पदर हाणायचा, ढिलं नाही पडायचं. कारण तुमच्या दोघावर सगळं अवलंबून आहे. कारण हे जवळचे मड्याचे नातेवाईक आहेत. टाळकरी, हो, पेटीवाले, मृदंगवाले, आणि तसंच पुन्हा अजून पाठीमागं पुन्हा अजून रडत रडत चालणारे म्हणजे स्पीकरवाले. हो, आणि तुम्ही म्हणजे पेटल्यानंतर तंबाखू चोळणारे. आता वडला गड्या जाळ, आता पुरा पेटतोय. हो, आणि पेटविल्याशिवाय जायचंच नाही. हो, म्हणून आणि त्यातली त्यात पुन्हा हो, ह्या फोकसची व्यवस्था फार चांगली आहे. कारण कीर्तनकार झोपतो का कसा ह्याची नजर ठेवता येते त्याच्यामुळं. हो, फक्त कीर्तनकार झोपला नाही पाहिजे. आणि तुमच्या डोळ्यावर अंधार असल्यामुळं तुम्ही झोपलेत का काय मला काहीच कळत नाही. फक्त मान हल्ली की लक्षात येतं हे झोपायला लागलेत म्हणून. हो, पण ही फोकसची व्यवस्था फार चांगली राहते. आणि हे फोकस कधीपासून निघालेत? हो, तर हे लग्नामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला फोकसने. कारण काळी नवरी त्याला गोरी दिसली पाहिजे आणि रात्री तो खुश राहायला पाहिजे. सकाळी उठल्यावर त्याला कळलं पाहिजे की डांबरी मेन कपडच आपल्या पदरात पडलं म्हणून. म्हणून काळी नवरी गोरी दिसण्यासाठी ही व्यवस्था आहे. आणि असा फोकस माझ्यावर असल्यामुळं मी झोपतो का कसा हे तुम्ही नक्की नजरा ठेवणार आहेत. मी तर झोपणार नाही, पण तुम्ही सुद्धा झोपू नका. हो, कारण तुम्हाला अलौकिक चिंतन सांगतो.
विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी इथं कावळ्याकडं देव मागितलाय महाराज. आता कावळ्याकडं कुठं देव मिळत असतो का? आणि कावळा काय एवढा सुलक्षणी आहे का तो देव देण्या इतका? बरं, तिसरी गोष्ट सांगतो, कावळ्याला जर देव मिळाला, मिळणार तर नाही पण मिळाला, तर कावळा एवढ्या उदार अंतकरणाचा नाही तो आपल्याला देव देईल म्हणून. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, कावळ्याला जर देव मिळत असेल तर एवढे सप्ते घालायची काय गरज आहे महाराज? हो, कावळ्याला जर देव मिळत असेल तर वाऱ्या करायची काय गरज आहे? कावळा, बरं, ज्ञानेश्वर महाराजाला देव मिळाला नव्हता का म्हणून त्यांनी कावळ्याकडे देव मागितला. या सगळ्या गोष्टीचा फार बारकाव्याचा विचार आहे. कावळ्याला मुळामध्ये देव भेटतच नाही. थोडा आवाज वाढवा. का भेटत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो महाराज. कावळ्याच्या ठिकाणी 6 अवगुण आहेत. पहिला अवगुण आहे कावळ्याची नजर चांगली नाही. एकच बुबुळ आहे पण गर 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 फिरवितो महाराज, त्याची नजर चांगली नाही. दुसरी गोष्ट सांगतो, कावळ्याचं खाणं चांगलं नाही. हो, तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, कावळ्याचं चालणं चांगलं नाही. चौथी गोष्ट, कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. पाचवी गोष्ट, कावळ्याचा रंग चांगला नाही. आणि 6वी गोष्ट, कावळा विटाळसा आहे. त्याला स्पर्श झाला की महाराज आंघोळ तर करावीच पण पायातल्या जोड्याला पण आंघोळ घालावी, इतका कावळा विटाळसा आहे. आणि पुरुषांनी करदोडा सुद्धा बदलून टाकावा, इतका खालच्या थराचा कावळा आहे. 6 अवगुण आहेत त्याच्या ठिकाणी, त्याला देव कसा मिळल? आणि ज्ञानेश्वर महाराजानं तर त्याच्याकडं देव मागितला. असा उलटा धर्म कसा झाला? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, कावळ्याची नजर चांगली नाही महाराज. कावळ्याची नजर कशी चांगली नाही? माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, कावळ्याची नजर इतकी वाईट आहे की जगाची जगत जननी असलेल्या सीतामाईवर त्यांनी वाईट नजर ठेवली महाराज. आता याच्या 2-3 गोष्टी येतात. कावळा पक्षाच्या योनीत आहे आणि सीतामाई मनुष्य योनीत आहे. हो, भिन्न योनीमध्ये व्यवहार होत नाही. पक्षाला मानवी देहात असलेल्या सीतेचं आकर्षण असण्याचं काय कारण आहे? ठीक आहे, मानवी देहातलं मानवी देहात स्त्री पुरुषाचं एकमेकाला आकर्षण असेल. रावण सीतेवरती भाळला एखादी वेळेस स्वभाव आहे, पण कावळ्यानं नजर सीतेवरती वाईट ठेवली. हो, आणि जो जर आईवरती नजर वाईट ठेवतो तर त्याच्या इतका नीच कोण आहे? म्हणून कावळ्याची नजर चांगली नाही. हो, कावळ्याची नजर इतकी दूषित आहे की तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एके दिवशी राजहंसाच्या घरी कावळा मुक्कामाला आला. राजहंस कळत असेल तुम्हाला, कोणी पाहिलाय नाही पाहिलाय ठीक आहे, पांढरा शुभ्र असलेला राजहंस आहे आणि मोती सेवन करतो. मोती, हो, मोती खातो तो, प्युअर मोती खातो. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितले, कावळ्यामध्ये राजहंसात काय फरक आहे महाराज? कंकर तित्तर कावळे ढोपरा, कावळे ढोपरा, कंकर तित्तर कावळे ढोपरा, राजहंसाचा मोतियाचा, राजहंसाचा मोतियाचा, राजहंसाचा मोतियाचा. तित्तर कंकर खडे खात महाराज.
आणि कावळा ढोपरावर बसतो जनावराच्या, आणि ढोपरावर बसल्यानंतर त्या गाईला, म्हशीला, बैलाला खूप आनंद वाटत असेल का, या कावळे दादा बसा आमच्या पाठीवर आणि हाना पावशेरीक्स असं वाटत असेल का महाराज? कचा कचा चोंचीनं तोडतो महाराज तो. हो, त्याचं खाणं इतकं वाईट आहे की माणसाने जर समजा कदाचित मांस खाल्लं तर मला अभिमान वाटतो महाराज माणसाचा. खावं बिचाऱ्याने, का खाऊ नये? कारण दुसरं खायलाच काही नाही तर त्याच्याशिवाय काय खाते बिचारे. म्हणून माणसाने मांस खाणं ही पुरुषार्थाची गोष्ट आहे महाराज. पुरुषार्थी आहे. हो, माळा घालून मांस न खाणारी माणसं म्हणजे येडे माणसं, जुने. आता सुशिक्षित झालेली माणसं हो कशाचं बी खातेत महाराज. हो, कुत्र्याचं सुद्धा खातेत. हो हो, कुत्र्याचं सुद्धा खातेत. म्हणून तर उपकार करणारावर टंगडीवर करतेत ते. हो, जर टंगडीवर केली तर समजा ह्याने कुत्र्याचं हाणलेलं आहे. हो, असं आहे त्याचं. उपकार करणारावर अपकार करण्याची भावना निर्माण होत असेल. कारण आता सासरवाड्या पावला पावलाला झाल्यात. सासरवाड्या म्हणजे धाबे. त्याच्यामुळं त्याच्यात कशाचं हे काय माहिती, फक्त विश्वासानं खावं लागतं. म्हणून माणसाचा मला अभिमान वाटतो की तो बिचारा खातो, पण किती विचारपूर्वक खातो महाराज. माणूस निदान कापून खातो, कावळा तसं नाही, कापीत नाही, जिवंत जनावराचं तोडतो. जिवंत जनावराचं तोडतो, माणूस कापून खातो. म्हणून माणूस कावळ्यापेक्षा हुशार आहे. एक. दुसरी गोष्ट, कावळा कच्चच खातो, माणूस शिजून खातो. पण माणूस प्रगत आहे का नाही? चांगला आहे माणूस, म्हणून त्याचा अभिमान धरलाच पाहिजे महाराज. हो, कावळा मोजून खात नाही, माणूस मोजून खातो. मोजून खातो, शिजून खातो, कापून खातो. हो, म्हणून माणसातली ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. कावळ्याकडे ही कोणतीच गोष्ट नाही. त्याच्यामुळं माणूस कावळ्यापेक्षा प्रगत आहे. हो, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून कावळ्याचं राहणं खाणं नीट नाही महाराज. हो, कावळ्याचं खाणं किती वाईट आहे. तर कावळ्याचं खाणं दोन गोष्टीमध्ये. ज्या गावाला सडक आहे त्या गावाला उठल्या उठल्या कावळा सडकावर असतो, म्हणजे हटल्यावर नाही म्हणत नाही. हो, उठल्या उठल्या रात्रभर मेलेले किडा मुंगी खाण्याकरता सडकावर असतो, सडका कावळा. हो, सडकावर असतो. आणि ज्या गावाला सडक नाही त्या गावाला खोलगट पांदीमध्ये हो पहाटच्या सकाळच्या हो दिवस उगवायच्या अगोदरपासून गावानं एकत्रितरित्या फुलवलेली बाग. हो, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या. हो, तिथं ज्या गावाला सडक नाही तिथं त्या हो पाकळीमध्ये त्या गुलाबाच्या बागेत असतो महाराज. हो, आणि ते बी चोंच अशी सरळ नाही, अशी करून खातो. कावळ्याचं खाणं नीट नाही. मी कशासाठी गोष्ट सांगतो? कावळ्याचं खाणं नीट नाही, कावळ्याची नजर नीट नाही, त्याला देव मिळेल का? मग देव तर मिळणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी कशा करता कावळ्याकडं देव मागितला? मी प्रश्न उभा करतोय. हो, आणि कावळ्याची नजर चांगली नाही. हो, वरी कावळा बसलेला होता आणि खाली पोपट बसलेला होता. आणि योग असा की खाली पांढरा शुभ्र घोडा आला. पोपटाला आनंद झाला आणि पोपट थैथै नाचायला लागला फांदीवरती. त्यावेळेस कावळ्यानं विचारलं त्या पोपटाला, नवीनच पोपटा. जुन्या पोपटाला ध्यानात नाही काय की आलं, जरा रेंज 4G ची कमी आहे वाटतं. 5G. त्यांनी सांगितलं, नवीनच पोपटा कशा करता नाचायला लागलास? सांगितलं, बघ ना किती पांढरा शुभ्र तजेलदार घोडा आलाय खाली. त्यांनी सांगितलं, मूर्ख आहेस तू म्हणले.
त्याला कुठं चांगला घोडा म्हणतात का? हा, अरे तुला अक्कल कमी म्हणून लोक तुला पिंजऱ्यात पाळतात. पठ्ठ्याला कुणी पाळतं का पिंजऱ्यात म्हणून? हा, किती बी काही बी जरी केलं तरी मी हो बिलकुल पिंजऱ्यात अडकत नाही म्हणूनच कावळा आहे. आणि कावळा कधी अडकतच नसतो महाराज. हो, उशीर लागतोय. विठाला विठाला हो, आता खाणं नीट नाही, नजर नीट नाही. सीतामाईचा विचार केला तर महाराज हो, जगाची जननी माये आणि तिच्यावर वाईट नजर ठेवतो. हा, मग त्या पोपटाला कावळ्यानं सांगितलं हो, चांगला घोडा कशाला म्हणते तर ज्याच्या पाठीवर नाळ पडलेली आहे तो चांगला आहे. हो, म्हणजे चोंच खुपसायला हो, दोन भावाच्या मध्ये भांडणं लागले की कावळा पावचलाच महाराज. हो, कारण नाळ दिसली की ज्याला आवडतं त्याला कावळा म्हणायचंय. हो, आज मी तुम्हाला शेवटपर्यंत कावळाच सांगणार आहे, पुरा कावळा. हो, लोकांनी म्हणलं पाहिजे की ह्या कावळ्याला कुणी बोलवलं होतं. पण कावळा समजल्याशिवाय हो तुम्हाला ज्ञानोबारायचं बोलणं समजणार नाही. आणि ज्या महाराजाला कीर्तन करायचंय त्यांनी गाढवं, कुत्रे, कावळं, मांजर सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे महाराज. हो, मी 33 कुत्रे नुसत्या एकट्या तुकाराम महाराजाच्या गाथ्यातले हुडकून काढले. सगळे कुत्रे सांगत नाही तुम्हाला, गाढवं सांगितलेत महाराज. हो, गाढवं काय, कुत्रे काय, संतांनी कशाला काय म्हणलंय, कशाला काय म्हणलंय. हो, बारकाव्यानं अभ्यास केला की तो आपल्याला कळतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून राजहंसाच्या घरी कावळा पाहुणा गेल्याबरोबर राजहंसानं हो नमस्कार केला. या 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 कावळे दादा, या 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 या, गरीबाच्या झोपडीला पाय लागले तुमचे, फार चांगलं झालं. आता राजहंस बिचारा शुद्ध मनाचा, आणि कावळा आल्याच्या नंतर आपल्याकडं पद्धत आहे, पाहुणे बाहेरगावचे आले की त्यांनी तर रामराम घालायचाच घालायचा. आता कोणी रामराम नाही घालीत. आता सकाळी भेटले तर गुड मॉर्निंग, दुपारी भेटले तर गुड आफ्टरनून, आणि संध्याकाळी भेटले तर गुड नाईट. कारण ताईट असतेत म्हणून नाईट महाराज. अशी गोष्ट आहे. आता रामराम कुणी म्हणत नाही महाराज. फार मानव प्रगत झाला. हो, खूप प्रगत झाला. चंद्रावर गेला माणूस म्हणून रामराम म्हणतच नाही महाराज. आणि आता इथून पुढं राम राम म्हणणाऱ्या माणसाच्या तोंडाला विंचू चावल्याशिवाय राहणार नाही, म्हणून राम राम नाही म्हणायचं. मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं क्षमा मागून बोलतो. आपला महाराष्ट्र एवढा प्रगत झाला महाराज की आपापल्या पुढाऱ्याचे आणि आपापल्या नेत्याचे हो नमस्काराला नावं घ्यायचे. महाराष्ट्रात रामराम समाप्त झाला. मग जो ज्या जातीचा असेल त्या जातीच्या माणसानं त्याच्या नेत्याचं नाव घ्यायचं. मग मी एक म्हणत नाही, दोन म्हणत नाही, सगळ्या लोकांनी आपापले नेते पुढारी गाठले आणि राम रामाला फारकत दिली महाराज. हो, राम राम करायचाच नाही. हो, फक्त मेल्यावर उचलायच्या टाइमला हो राम 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 म्हणायचं. तेवढाच राम राम. कारण तो तिकडून राम राम म्हणत नाही आणि हे इकडून राम राम म्हणल्याशिवाय राहत नाही, म्हणून तेवढाच राम राम आहे, पुन्हा नाही महाराज. माझ्या तुकोबाराईनं सगळ्या महाराष्ट्राला आम्ही जातो आमुच्या गावा, हे महाराष्ट्राला शिकवलं महाराज वारकरी संप्रदायातल्या तुकोबाराईनी. आमुचा राम राम घ्यावा, आजवर होतो आपल्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता मला बाकीचा फाटा फोडायचा नाही, पण राम रामच का म्हणलं जातं आणि दोनदाच राम राम का म्हणायचं, तीनदा राम 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 असं म्हणायचं नाही, आणि एकदाच पाहुणे भेटल्यावर राम म्हणायचं नाही, दोनदाच राम का म्हणायचं, त्याचं व्याकरणाचा
तुम्हाला अभ्यास असेल तर एकाच वाक्यामध्ये सांगून जातो महाराज तुम्हाला. रा हे अक्षर मराठी 12 कडीमध्ये 27वे अक्षर आहे. हो, र हे अक्षर 27वे आहे. आणि त्याला काना जो दिलेला आहे तो काना म्हणजे स्वर या अक्षरातलं दुसरं अक्षर आहे. आ म्हणजे आ, काना. र आ म्हणजे रा, मिळून 29 नंबर झाला. आणि म हे 25वे अक्षर आहे. आणि 25 आणि 29 मिळून झाले 54. एकदा राम म्हणला की 54 वेळेस राम म्हणलेल्याचं पुण्य होतं. आणि डबल राम राम म्हटला की 54 दोन्ही 108 म्हणजे 1 माळ जपलेल्याचं पुण्य होतं महाराज राम राम म्हणल्यानंतर. म्हणून हिंदू धर्म गाढव नाहीये, हिंदू धर्म पागल नाहीये. दोनदाच का राम राम म्हणायचं त्याचं कारण आहे, इकडून एक जणांनी राम राम म्हटलं, तिकडून पाहुण्यानं राम राम म्हटलं की 2 माळी जपलेल्याचं पुण्य होतं महाराज. असं शास्त्र आहे हे. म्हणून राम राम म्हणी जावं. हो, पण आता तो विषय राहिला नाही महाराज. हो, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हो क्रोध निर्माण झाला, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. हो, अशा गोष्टी घडल्या. चला, मला बाकीचा भाग सांगत बसायचं नाहीये. मी सांगत होतो की हो त्या राजहंसानं रामराम घातला, या कावळे दादा, या कावळे दादा. बरं झालं गरीबाच्या झोपडीत आला, पावन झाली झोपडी. आणि मग बायकोला सांगितलं, अगं बघ ना कोण आलंय. हो, तिने असं डोकावून बघितलं आणि म्हणली, बाई 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 बाई, हो आळशाकडं गंगा कशी काय वळली. ह, चांगलं झालं, चांगलं झालं. हो, दोघांनी सत्कार करायचा बरं का नवरा बायकोनी. पाहुणा आल्याच्या नंतर दोघा जणांनी, ह्याला शब्द गौरव म्हणतात. हो, आणि मग इतकं जर गोड बोलले ना हो घर मालक, तर 100-200 किलोमीटरचा उन्हातानाचा प्रवास करून आले चिनभाग जातो महाराज. म्हणून आपल्याकडं पद्धत आहे, या 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 असं आग्रहानं बोलण्याची पद्धत आहे. आणि मग बोलले, बसा बसा म्हणल्यानंतर तिनं सांगितलं मी पाणी आणते. आणि त्या राजहंशीनं पाणी आणलं महाराज. आणि कावळ्याकडं देत असताना कावळ्याची नजरच वाईट. त्यांनी एकदा ग्लासाकडं बुबुळ फिरवायचं आणि एकदा राजहंशीकडं फिरवायचं, राजहंशीकडे एकदा फिरवायचं आणि ग्लासाकडे एकदा फिरवायचं. पाणी पिऊन झालं, ग्लास ठेवल्या बरोबर राजहंशीने घरात बोलून घेतलं राजहंसाला आणि सांगितलं, ह्या कावळ्याला मुक्कामाला ठेवू नका. का, कशा करता? काही नाही म्हणले, तो माझ्याकडं वाईट नजरेनं बघितलं त्याने. राजहंस उत्तम मनाचा महाराज. राजहंसानं सांगितलं, असं गुणगुण करू नका राजा, हो वरचं आवाज कमी करा थोडा. हो, अगं तुझ्याकडं कशाला त्यो बघन, कशाला बघन. आल्या आल्या त्याची बिचाऱ्याचे डोळे आंधळे झालेले असतात दिवस मावळता, म्हणून त्यांनी बुबुळ फिरविला असन, तुझ्याकडं कशाला बघन. राजहंशीनं सांगितलं, तुम्हाला कळतं तुमच्या पद्धतीनं, मला कळतं माझ्या पद्धतीनं. राजा हो, एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. कुणाची नजर कशी आहे आमच्या माता भगिनीला छानपैकी कळतं महाराज. पुरुषाला कळत नाही पण छानपैकी. आणि जर तिच्या जीवनामध्ये नजर चुकली बघण्याची तर काय होतं, नजर हाटी आणि दुर्घटना घडली. सीतेच्या जीवनामध्ये लक्ष्मणाकडे पाहत असताना सीतेची नजर चुकली महाराज. हो, ज्या सीतेनं पायातले फक्त पैंजण ओळखले महाराज लक्ष्मणानं, एवढा वैराग्यवान महात्मा, पण त्याच्याकरता सीतेची नजर चुकली. आणि सीतेनं सांगितलं, तुम्ही रामाच्या धावण्यासाठी धावत नाहीत, त्याअर्थी तुम्ही कशा करता आलात. रामानं मरावं त्याची बायको मी अपहरण करावी ही तुमची भावना आहे आणि कैकेयीनं तुम्हाला पाठवलंय.
खोटा आरोप केला महाराज सीतेनं, नजर चुकली आणि भगवे कपडे नेसून आलेला रावण सीतेला कळला नाही हा साधू आहे असा तिचा भास झाला आणि फसली. एकदाच नजर फसली तर जन्मभर तिच्या जीवनामध्ये तिला दुःख भोगावं लागलं. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये घरच्याची बाहेरच्याची कुणाची नजर कशी आहे हे तिला कळलं पाहिजे, तरच तिचं जीवन सुशिक्षित, सुधारित आणि सुरक्षित राहतं महाराज. म्हणून राजहंसीनं सांगितलं की नजर चांगली नाही बघा, पण राजहंसाला कळलं नाही, गप्प बसला बिचारा. आणि रात्रभर मुक्कामाला राहिल्यावर पहाटच कावळा उठला, काकड्याला नाही. तर तुम्ही म्हणता काकड्याला बहुतेक कावळा उठतच नाही महाराज. काकड्याला दुसरेच असते, कावळा उठत नाही काकड्याला. मग कावळा उठल्याबरोबर त्यांनी पहिलं काम केलं, राजहंशीला वडायला सुरुवात केली. आणि त्यांच्या धरपकडीमध्ये राजहंस उठला आणि उठल्यानंतर त्यांनी कावळ्याला सांगायला सुरुवात केली, कावळे दादा हे काय, कावळे दादा हे काय. आता बायकोला वडायला लागल्यावर ह्यो दादा म्हणतो म्हणल्यावर किती फिक्या वारणावर लय. तिथं टप्पू पाहिजे ती त्याला काय काय कळा ना बी, कावळे दादा हे काय असं म्हणल्यावर कावळा उठला महाराज. कारण कावळा म्हणजे धाब्यावरचं गिराईक आणि हे म्हणजे फिक्या वर्णावरचं. त्यांनी कावळ्यानं त्या राजहंसाला ठोकलं, असा कोपऱ्यात नेऊन कोचला आणि खूप हाणला आणि हाकलून दिला आणि राजहंशी घेऊन गेला महाराज कावळा. बिचारा काय करील. कोर्टामध्ये त्यांनी रीट याचिका दाखल केली की माझी बायको कावळ्यानं पळवली. हो, तारखेला दोघही आले आणि भारताच्या रीतरिवाजाप्रमाणे, भारताच्या कायद्याप्रमाणे, ज्याला इंडियन ऍक्ट म्हणतात, भारतीय कोड बिल म्हणतात, ज्याला भारतीय संविधान म्हणतात, त्या संविधानाच्या दृष्टिकोनातून इथं आरोपीला संरक्षण आहे बरं का. त्यालाच उत्तम कायदा म्हणायचं. इथं आरोपीला संरक्षण आहे, आरोपी सुरक्षित राहतो. आणि फिर्यादीनं हो माझ्यावर कसा अन्याय झाला हे त्यांनी हो शाबिदी करायची आणि त्याला बाकीच्याने बी सहकार्य करायचं नाही, त्यालाच भारताचा कायदा म्हणतात. विठ्ठल 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 कावळ्याला विचारलं जज साहेबानं, ही राजहंशी तुमची आहे कशावरून. राजहंसानं पेशकश केली, हो पुरावे सादर केले. साहेब तिच्या चोंचीकडे बघा, माझ्या चोंचीकडे बघा, ती मला सूट होते का कावळ्याला. तिच्या पायाकडे बघा, माझ्या पायाकडे बघा, कावळ्याच्या पायाकडे बघा, ती कुणाला सूट होते तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर तिच्या पंखाकडे बघा, माझ्या पंखाकडे बघा, कावळ्याच्या पंखाकडे बघा, ती कुणाला सूट होते ते तुम्ही ठरवा. तिच्या रंगाकडे बघा, कावळ्याच्या रंगाकडे बघा, माझ्या रंगाकडे बघा, ती कुणाला सूट होते ती तुम्ही ठरवा ना साहेब. असं म्हणल्याबरोबर रंगापर्यंतचा विषय आला. त्या टाइमला कावळा हो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तक्क्याला टेकून बसलेला होता आणि रंगाचा विषय निघाला की जरशिक पुढं सरकला आणि जजलाच त्यांनी डोळा हाणला असा. हो जजला डोळा हाणल्याबरोबर जजनं तारीखच वाढून दिली हो महाराज. आणि तारीख वाढून दिल्याच्या नंतर घटना काय झाली हो, कावळा दिलेल्या तारखेच्या अगोदरच जाऊन साहेबाला भेटला. कारण तो नुसता कावळा नव्हता, डोम कावळा होता. आणि डोम कावळे बहुतेक गावगाव असते महाराज. कशाला जास्त डोम कावळ्याच्या नादाला लागायचे हो. म्हणून हो डोम कावळा भेटला आणि सांगितलं, साहेब तुम्हाला रंगाचाच विचार करायचा तर राजहंशीच्या आणि राजहंसाच्या रंगाचा करू नका, तुमच्या माझ्या रंगाचा विचार करा. आपण एका भाऊकीतले तर जरा थोडंसं जातीसाठी माती खा. काही कळतं का तुम्हाला थोडंफार. तुमचाही काळा रंग आहे, माझा बी काळा रंग आहे. कोण म्हणतो कावळा हो, कारण तुमचे बुट काळे येतं
त्याच्यावर पायमोजे सॉक्स काळे येतं, पॅन्ट काळी आहे, वर कोट काळा आहे, केस पांढरे झाले तर ते बी तुम्ही काळे केले तर हो कधी ना कधीतरी तुमचं काळं पांढरं होणारच आहे. हो म्हणून म्हणले तुम्ही सगळे नकशिकांत आणि मी बी नकशिकांत काळा असल्यामुळं दोघा जणांचं जमतंय. आपला विचार करा, दुसऱ्याचा विचार करू नका. साहेब साहेब जरा गांगरल्यासारखे झाले. तसं नका, मी काय तुम्हाला फुकट नाही म्हणित, लाज देतो लाज. अरे काय देणार आहेस तू? काय देणार म्हणजे जगापेक्षा वेगळी लाज देतो. कुणाचे पितर स्वर्गात गेले का नरकात गेले ते मला कळतं. 15 वर्षापूर्वी तुमचे मेलेले मायबाप आहेत त्यांची गाठभेट घालून देतो म्हणले. म्हणले इतकं चांगलं म्हणल्यावर तर घोटाळाच नाही काय. दिली म्हणले राजहंशी तुला. साहेबांनी कबुली दिली, कावळा उड्या मारीत गेला. महाराज ठरलेल्या तारखेला राजहंस आला, कावळा आला आणि जज साहेबांना बोलायला सुरुवात केली की कोर्टानं हो इथपर्यंत कोर्ट आलेला आहे की राजहंसानं राजहंशी बरोबर लग्न झालेल्या मंगल कार्यालयाचा पुरावा दिला नाही. एक पुरावा नाही. ज्या ब्राह्मणाच्या हातानं तोंडानं मंगल अष्टक म्हणून लग्न लावलं त्या ब्राह्मणाचं सर्टिफिकेट नाही, ग्रामपंचायतची नोंद नाही, ह्यांच्या दोघा जणांचं मेडिकल सर्टिफिकेट DNA नाही. हो मेडिकल सर्टिफिकेट नाही. म्हणून सगळ्या कागदाच्या अभावी आणि पुराव्याच्या अभावी नुसत्या रंगामुळं राजहंसाला देता येत नाही. या निर्णयापर्यंत कोर्ट आलं आणि त्याच्यामुळं ज्या हो माणसानी ज्यांनी जमीन वाहिली त्याची जमीन राहील, त्याचं घर कसेल त्याची जमीन. आणि पुढं नाही बोलत, ध्यानात आलं तर बघा. म्हणून ताकद नसलेल्या ज्याला बायको सांभाळणं होत नाही त्याच्या स्वाधीन राजहंसाच्या स्वाधीन राजहंशी देण्यापेक्षा प्रबल कावळ्यालाही राजहंशी देण्यात येत आहे. निकालच लागला. पास कावळा घेऊन गेला. राजहंस बिचारा रडला. काय करीन मी, नजर कशी आहे त्याच्यासाठी सांगतो. आणि सरते शेवटी जज साहेबांना निरोप पाठविला कावळ्याला की अरे ते लाचलुचपत देईन म्हणला होतास, माझ्या मायबापाची गाठभेट घालून देईन म्हणला होतास, ते घालला. हो महिन्यानंतर कावळा आला, म्हणला देतो ना साहेब, मी कुठं नाकबुलीला आलोय. हो मग चल चल म्हणल्याबरोबर कावळा पुढं आणि जज साहेब पाठीमाग. आणि दोघा जणांची एवढी मॅचिंग झाली की कोण पुढे कोण माग त्याचाच मेळ लागा ना. हो फक्त एकाला चोंच होती आणि एकाला चोंच नव्हती. पण कावळा पुढं आणि जज पाठीमाग. चालता 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 कावळा हो मी मगाशी सांगितलं तसं त्या गुलाबाच्या बागामध्ये फिरला, खोलगट भागात शिरला. कळलंय ना तुम्हाला? हो गाव जिथं सकाळच्या प्रहरी व्यवस्था करतं तिथं शिरला कावळा. ते जजनी सांगितलं इकडं कुणी काढ. त्यांनी सांगितलं साहेब इकडंच चला, तुमच्या मायबापानं 3 BHKचा फ्लॅट घेतलाय इकडं आणि इकडं नवीन कॉलनी निघाली, त्याला आदर्श कॉलनी म्हणतात. आणि त्या आदर्श कॉलनीत तुमच्या मायबापानं फ्लॅट घेतलाय, चला. आणि असा जज उड्या मारीत कारण पाकळीला धक्का लागू नये म्हणून असे उड्या मारीत जज गेले. आणि गेल्याच्या नंतर 2 पातळ विष्ठेतले 2 किडे काढले महाराज कावळ्यानं. 2 किडे काढले आणि किडे काढून त्या जजच्या पुढं ठेवले आणि सांगितलं हे तुमचे साहेब मायबाप. ते म्हणला माझे हे मायबाप कश काय? सांगितलं भल्या माणसा माझ्या भैकिल्याला भैकलास तू आणि राजहंशी माझी नसताना दिलीस तो मला. अरे मी काही बी म्हणेल, तू भैकायचं काम तुझं आहे का? तुकाराम महाराजाची गाथा वाचली असतीस तर माता ठिकाणावर आला असता तुझ्या. म्हणलं ते कस काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नित त्याच्या पितरा पतन नरकी किडे होती जा. तुकोबरायचं वाक्य.
हो, त्याच्यामुळं तुम्ही असत्य खोटा न्याय दिला, कावळ्यानं सांगितलं, त्याच्यामुळं तुमचे पितर नरकात गेले म्हणले. हेच आहेत तुमचे मायबाप. नजर कावळ्याची इतकी दुष्ट आहे, आणि त्या कावळ्याला माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी देव मागितला अभंगाच्या पहिलं तो के काऊ कोकता है, 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 शकुन के माये सांगता है, शकुन के माये सांगता है, शकुन के माये सांगता है, शकुन के माये पहिलं तो के काऊ कोकता है, पहिलं तो के काऊ कोकता है, पहिलं तो के काऊ कोकता है, पहिलं तो के काऊ कोकता कोकता. थाप टाका, थाप. बिघडलं ते. ते गठ्ठा बसत नाही त्याच्यात मला, तिथं बरोबर आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या दुष्ट हो कावळ्याला कसा देव मागितला. हो, त्याची चालणं सुद्धा नीट नाही महाराज. कावळा असा हत्तीसारखा आईडबाद चालत नाही. हो, असा उड्या मारतो महाराज असा, आणि कधी कधी असा तिरपा उड्या मारतो इकडं असा. तुम्ही अजून कावळ्याकडे बघा. माझं कीर्तनातलं थेरी आहे का प्रॅक्टिकल बघा. असा तिरपट तिरपट बराशीतच जातो कावळा महाराज. हो, 33 फुटाचा रस्ता पुरत नाही कावळ्याला. असा तिरपा तिरपा जातो तिकडं आणि पडतो बराशीत. देशी भक्त, कारण देशी भक्त आणि देशभक्त थोडं अंतर आहे. एका वेलांटीचाच फरक आहे. भेद काशी नाड एक वेलांटीच आड, फक्त एका वेलांटीचा. देशभक्त पाकिस्तानच्या बाउंड्रीवर धारातीर्थी पडतो तो देशभक्त, आणि सगळ्या गावाची जिथून धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त. पण दोघंही धारातीर्थीच पडतात महाराज. कुणाला कमी जास्त लेखी जाऊ नका, असं सारखा सन्मान द्यायचा. हो, म्हणून असा तिरपा चालतो. चालणं नीट नाही, बोलणं नीट नाही, पेटीच्या कोणत्या स्वरात नाही बसायचं महाराज. हो, कावळा वरडला ना खराब करतो असा. हो, एवढा बेसूर वरडण्याकरता 15 दिवस प्रॅक्टिस केली तेव्हा जमलं महाराज मला ते. असं असे बेसूर सुद्धा येण्याकरता प्रॅक्टिसच लागते त्याची. हो,
आणि असा वरडतो त्याच्याच कुळातली कोकिळा. हो, पण किती गोड बोलते महाराज. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर माणसाला कोकिळेची उपमा द्यावी एवढं महाराज कोकिळेने मोठे पण मिळवलं राजा. म्हणून लता दीदीला काय म्हणलं, भारताची गान कोकिळा महाराज. असं आहे ते. माणूस रंगानं काळा का असेना पण गुणवान पाहिजे. गोरा असून खोटाड काही उपयोगाचा नाही महाराज. हो, म्हणून हो कावळा काळाही आहे. हो, रंग चांगला नाही कावळ्याचा, चालणं चांगलं नाही, बोलणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, नजर चांगली नाही. हो, त्याचं हो बोलणं बी स्वरात नाही, चालणं बी नीट नाही, रंग काळा आहे. म्हणून काळा हा शनीचा रंग असल्यामुळं ग्रिलला सुद्धा कधी काळा रंग द्यायचा नाही. जर ग्रिलला काळा रंग दिला तर शनीची नजर पडते. म्हणून काळा रंग चांगला नाही. आता ज्यांना आवडायचा आहे त्यांना आवडू द्या, आपलं काही म्हणणं नाही. पण काळा रंग चांगला नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नीट नाही, सगळ्याच दृष्टिकोनातून. म्हणून कावळ्याचा रंग चांगला नाही, विटाळसा आहे. अशा कावळ्याला देव कसा मिळल. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर सांगितलं, तू आम्हाला देव मिळून दे, असं कावळ्याकडं प्रार्थना केली. महाराज ज्ञानेश्वर महाराज हो कसं त्याच्या कावळ्याला फसले, पण तुकाराम महाराज मात्र नाही फसले. महाराज कावळ्याकडं देव नाही मागितला, ज्या पक्षाला देव माहितीये त्याच पक्षाकडं तुकोबरायनं प्रार्थना केली आणि मला देवाची प्राप्ती करून दे म्हणून एका पक्षाकडं आरोळी मारली. कोणता पक्षी आहे महाराज? गरुडाचे पायी, 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 गरुडाचे पायी. ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळा वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळा वेळा डोई. ज्ञानावा तो हारी, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हारी, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हरी, विज्ञानावा तो हरी. आनावा तो हो, गरुडाच्या पायावर डोकं ठेवलं आणि वेगी हरी आणावा असं सांगितल्यानंतर गरुडांनी महाराज भगवंताची भेट घालून दिली तुकोबरायची. पितांबर सेला कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. हे गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर सेला हो भगवान परमात्मा गरुडावर आले बसून. पहिलं आले हरी, शंख चक्र शोभे करी. गरुड येतो फडत कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. बर कदाचित मी म्हणतो गरुडाकड नका का मागणार, ज्ञानेश्वर महाराजांनी जटायूला तरी मागायचं ना महाराज. हो, जटायू हा रामाचा निश्चिम आवडता भक्त आहे. आता मला तितका वेळ नाही सांगायला महाराज, अभंगाचा मतितार्थ सांगायचा आहे. नाहीतर जटायू आणि हनुमंतराय पहिले अंतराळवीर आहेत आपल्या हिंदू धर्मातले. जटायू म्हणजे सूर्याला शोधण्याकरता, चंद्राला शोधण्याकरता जटायूने संपत्ती गेले होते. आणि जन्मल्या जन्मल्या मारुतीराय गेले. म्हणजे मारुतीराय सूर्याला कुठं फळ खायला, ते काय मारुतीराय काय निर्बुद्ध होते का? बुद्धिमताम वरिष्ठम होते. मग त्यांना सूर्य फळासारखा दिसला नाही. जन्मल्या जन्मल्या विद्या ग्रहण करण्याकरता सूर्यावर गेले. आणि हनुमंतरायानं विद्या ग्रहण केली सूर्याकडून, चंद्राकडून. म्हणून पहिले अंतराळवीर येतं. तुम्हाला जाता जाता सांगतो, आज आपण जेवढे अन्न खातो, धान्य खातो, एवढे चंद्रावरून मारुतीरायनं आणलेले आहेत महाराज. आणि औषधी सगळ्या वनस्पती मारुतीरायनं आणल्यात. नुसतं लक्ष्मणाला जिवंत केलं नाही. आज आपण प्रत्येक रोगातून जे जिवंत आहोत आणि त्या रोगाला पैल पार करतो, ती मारुतीरायची कृपा आहे. म्हणून एकाही गावामध्ये हो मंदिर मारुतीरायचं नाही असं गाव नाही महाराज.
कारण तो खरा कैवारी आहे, मारुतीराय. आणि भक्तीच्या वाटा दाखवणारे तुकोबरायतले वारकरी संप्रदायाचे हनुमंतराय हे वारकरी संप्रदायाचे वारी करणारे. पांडुरंगाच्या पुढं गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, म्हणून तिथं समोर आहेत महाराज. चला, म्हणून त्या जटायूला विचारायला पाहिजे होतं, त्या जटायूनं राम दिला असता महाराज. हो, कारण जटायूनं खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्या जटायूनं रामायणामध्ये फार मोलाचं कार्य केलं महाराज. त्या जटायूचं चरित्र मी आपल्याला सांगत नाही, पण जटायूकडं मागायचं होतं, पिंगळ्याकडं मागायचं होतं महाराज. पिंगळा सुद्धा त्याला कळतं देव आहे, यम आहे कळतं. हो, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, वरच्या अळीच्या नो दादा सावध ऐका. गाव हा पाचाचा त्याशी बोलू नका. डुगडुग डुगडुग दादा डुगडुग रे, डुगोनी गेले 4 युग रे. चिलविल चिलविल किलविल किलविल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हो, पिंगळ्याला देव कळतो, टिटवीला देव कळतो महाराज. हो, म्हणून साधू संतांनी टिटवीचं, घारीचं, चिमणीचं सगळ्या पक्षाकडं देव मिळत असताना कावळ्याची प्रार्थना का केली, याचं उत्तर आपल्याला ज्ञानोबरायकडून पाहायचंय महाराज. मग ज्ञानोबरायने सांगितलं, मी कावळ्याकडं देव मागितला. बरं, मागत असताना तरी, प्रार्थना करीत असताना, हो, पैल तोगे काऊ कोकत आहे. पैल म्हणजे लांब. आता मी माझ्या गावाकडे तिथूनच जर कीर्तन सुरू केलं तर जमल का? 15 फूट ताट ठेवून जेवता येत नसतं, जवळ पाहिजे. म्हणून आईल तोगे काऊ कोकत आहे असं म्हणायला पाहिजे. पण पैल तोगे, आणि पैल म्हणजे लॉंग ॲगो, फार फार वर्षापूर्वी, आणि दुसऱ्या देशामध्ये त्याला म्हणतात पैल तोगे. काऊ, बरं, काऊ म्हणण्याच्या लायकीचा नाही महाराज तो. त्याला तर कावळ्या इतक्या वाकाऱ्या देऊन बोललं तरच कळन त्याला महाराज. काऊ काय म्हणायचंय त्याला. हो, कारण ज्ञानोबरायची भाषाच गोड आहे महाराज. ते कावळ्याला तर काऊ म्हणतातच, पण मूर्खाला सुद्धा मूर्ख म्हणत नाहीत, मूर्खू असं उकार देऊन बोलत आहेत महाराज. एरवी तरी मी मूर्खू, जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू. असे काय स्वज्वळ आहे महाराज माऊलीचं बोलणं. जर मुलाचं नाव राम ठेवलं ना तर भाऊ म्हणत असतो रामा, हाक मारताना. वडील म्हणतात राम, हो, मित्र म्हणतात राम्या. पण आई राम्या बी म्हणत नाही, राम बी म्हणत नाही, आणि रामाई म्हणत नाही महाराज. उकार देऊन आई बोलत असते. रामू काय प्रेमळ आहे महाराज. ह्याच्या स्नेहाळू पण आहे, हो, कनवाळू पण आहे, मायाळू पण आहे. म्हणून माऊली तुम्हाला सांगतो सगळं उकारात्मक बोलतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून कावळ्याला काऊ म्हणले असतील. पैल तोगे काऊ कोकत आहे. आता किती विसंगतीचं बोलणं सांगू. कावळा कोकत नसतो महाराज, कावळा वरडत असतो. कोकणारा पक्षी वेगळा आहे. हो, कावळा कोकत नाही. तुमच्या व्यवहारातल्या रीतिरिवाजाप्रमाणे हो, कोकणारा पक्षी कोणता आहे? कोंबडा कुकतो, पैसा मागतो. पैसा कशाला? हा पुढचं तुम्ही पूर्ण करी जा ना. माझ्याकडे सगळं रोजंदारीने दिलंय तुम्ही. हो ना, काही काही वेळेस बघा ना, माझी दरवर्षीची ओळख आहे म्हणून लोक मला चांगले मानानं खुनवायला लागले तो. हो ना महाराज, तुमचा दिवा काय लावायचं ते कळलंय आता. तुम्ही आता बास करा बरं म्हणून असे झोपलेले लोक मानाने मला खुनवितात महाराज. आणि काही काही भोळे भाबडे ते डोळ्याच्या खुना करतात. हो, काही काही नाही असे कपाळाला हात लावले जणू मड्याजवळ बसले. तर एवढे का म्हणून नाराज झाले काय? तुमच्या ऊसतोडीची उचलली आलो नाही.
का 5 रुपये शेकड्याचे पैसे तुमचे माझ्याकडे भलतेच नाराज झालेले. काही नाही तर हे गुडघे दोन्ही बी वरी करून चुली केल्यात बघा, खोपर मिठ्या टाकून. उग वाटतं त्या चहाचं पातेलं ठेवून खालून जाळला असा. जास्त वेळ कीर्तन करणार नाही, तुम्हाला तकलीफ देणार नाही. हो, बिलकुल तकलीफ देत नाही. 4च्या पुढं बिलकुल जाऊ देत नाही. हो, जवळ बसलेले म्हणले असते ह्या कबर बांधायला कीर्तन मिळालं नाही, बरंच हापापलेलं गिराईक दिसतंय राव. हो, शेवटचा पहिलाच टाईम. पण जे 10व्याला आल्यासारखे लांब बसलेत ना ते सुटले म्हातारे. असे महाराजाच्या 10व्याला आल्यासारखे असे बसलेत लांब बिचारे. खरं म्हणजे आता खूप दिवसाचं कीर्तन आहे महाराज. खूप दिवसापासून तुमच्या गावाला किती वर्ष झालं महाराज? हां, किती? 3 वर्ष? नाही, माझं नाही, आपल्या सप्त्याला किती वर्ष? 18 वर्ष झाले. म्हणजे 1.5 तप झालंच ना. म्हणजे बरेच महाराज लोक वाट लावलेत तुम्ही, त्याचा अर्थ असा. आता खरं अशा पद्धतीनं जर पाहिलं तर हे एवढी जागा इथं रिकामी राहणं म्हणजे जरा 18 वर्षाच्या मानाने नाही बरं दिसत हो हे. कारण हे माणसासाठीच आहे. इथं थोड्याच म्हशी बांधायच्यात महाराज, नाही ना. चांगलं माणसासाठी गावकऱ्यानं बिचाऱ्यानं वर्गणीतून एवढ्या मोठ्या इथं चटाया आतारल्यात तरी काही लोक लांब बसत येतं. ह्या कार्यक्रमाला लांब बसत येतं आणि घोंगराच्या कार्यक्रमाला पुढं टाव करतात. हो, चष्म्यातून म्हातारे सुद्धा म्हणतात काय खास आहे राव. तिथं झोप बी नाही येत. हो, आणि ढिलेच पडत नाहीत महाराज तिथं. आता काही म्हातारीने पूर्वीच्या काळात लय धिंगाणे केलेले महाराज. ते काय कमी धिंगाणे केले का काय? त्यांना उगा आता आठवतंय जुनं खेळ सगळा. हो, त्या घोंगराच्या कार्यक्रमाला 1 जणाची चाकजोडी, 1 जणाची बैलगाडी, 3ऱ्याचे शिवळा जोते आणि 4थ्याचंच बाटूक उपटून घेऊन पळायचे महाराज. काही नाही. 1 जणानं तर सांगितलं, म्हणले मी बाटूकच नेलं नाही, 2ऱ्याच्या बैलाचं काढलं आणि आमच्या बैलाला टाकलं. म्हणलं वारे बैल. हो, अशी गोष्ट आहे महाराज. हो, तात्पर्य सांगण्याचं जाऊ द्या, विनोदाचा भाग सांगितला. मधून फवारणी मारल्यावर जरा रोपटाव करते आणि दुसरं काय. मगापासून पाहिलं तर बोकडा मवाच निघाना. काही बोंड धरलेत कापसानी, पण धरले तरी त्या नकटीतून लेंड्या बाहेर निघाल्यासारख्या असे करते. येईल उतार. जास्त वेळ तुम्हाला तकलीफ देत नाही. विठाल कोंबडा नावाचा पक्षी कोकत असतो, माऊली पहिलं तोगे काऊ कोकत आहे असं म्हणतात. हो, आणि शकून गे माये. शकून कुठं कावळा सांगत असतो का महाराज? शकून म्हणजे काय? शकून शब्दाचा अर्थ वरच्या लेवलला शकून असा शब्द आहे आणि आपल्या खालच्या ग्रामीण भाषेत सुकून असा शब्द आहे. हो, म्हणून त्या सुकून बघणाऱ्या ज्या असतात ना, हो, ते पुढचं भविष्य सांगणाऱ्या, हो, त्यांची परंपरा आहे. पुन्हा वेगळे संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा. काही परातीला पैसा चिटकून बघतात, काही आरशावर पैसा उभा करतात, तर काही तर असा दोऱ्यावर दिवा धरतात असा. हो, हे वेगळाच संप्रदाय असा. आणि पुन्हा त्यांनी ते सुकून बघत असताना देव काढायच्या टाईमला, हो, त्यांनी असं हलवायचं. हो, नदीच्या पात्रातलं का? नाही तिनेच नाही म्हणायचं. काय कलेक्टरची परवानगी आणायची नाही, काही नाही असं. हो, पिरा मागलंय का? पिरा माग नाही. हो, चिकणीवरलं अजिबातच नाही, बिलकुल नाही. हो, मग देशमुखाच्या शेतातलं नाहीच. मग हागंदारीचं का? हो, अलीगुडी महाराज याला सुकून म्हणते. तर आणि असा कुठं शकून आणि सुकून कुठं कावळ्यानं सांगत असतेत का? संतांनी सांगावा. हो, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, आणि शकून सांगावया आले यमाई माझे नाव. हो, कलियुगी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा 2 जणाचा विभाव लागेल. हो, कलियुगाची ऐका थोरी, मुलगा होईल पित्याचा वैरी. हो, भ्रतार सांडोनी घरोघरी फिरतील नारी. हे शकून सांगितले महाराज संतांनी शकून सांगावा लागतो. मनाजी पाटील देहगावीचा भरवसा धरू नका त्याचा,
भरवसा धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फसी आलो रायाचा जोशी, होर ऐका दादानो, रायाचा जोशी होर ऐका दादानो, आलो रायाचा जोशी होर ऐका दादानो, 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 रायाचा जोशी होर ऐका दादानो, मी आलो रायाचा जोशी होर ऐका दादानो, जोशी होर ऐका दादानो. हो, ह्याला होरा म्हणतात, ह्याला शकून म्हणतात, पण कावळ्याला शकून मागितला. बर कमीत कमी त्याला जवळ तरी ये म्हणाव ना. हो, उड रे का उड रे कावो तुझे सोन्यानं मडवेन पाव, उड रे कावो तुझे सोन्याने मडवीन पाव, उड रे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाव, उड रे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाव, उड रे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाव, उड रे कावो तुझे सोन्याने मडवीन रे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाव, उड रे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाव, पाहुणे पंढरीराव घरा, काही येती पाहुणे पंढरीराव घरा, पहिलं दोघे कावो पहिलं दोघे कावो पाहुणे पंढरीराव घरा, पाहुणे पंढरीराव घरा, पहिलं दोघे कावो कोकताहे, पहिलं दोघे कावो कोकताहे, कावो उड म्हणल्यानंतर कावळा शकून सांगन करा जाऊ. महाराज कीर्तनाला आल्या महाराज पळा माघारी निघा. अहो कीर्तन होईल का? कीर्तन होईपर्यंत तरी गोड बोलणं गरजेचं आहे ना. या उशिरा का होणार पण आलात, या बसा जेवण करा. मग कीर्तन संपल्यानंतर नका काय विचार न व्हाय ना त्याला. अशी गोष्ट आहे. म्हणून कावळ्याला उडवूड कसं म्हणायचं? बरं त्याला उडवूड रे कावू तुझे सोन्यानं मडवीन पाहू. त्याला काय करायचं सोन्याचं महाराज? हां हो, त्याला काय निवडणुकीला उभं राहायचं आहे का म्हणून त्याला सोन्याची गरज आहे? अहो कावळ्याच्या गळा मुक्ता फळमाळा तरी काय त्याला भूषण शोभे तुकोबराय सांगतात. त्याला सोन्याची गरज नाही. पण उगत ज्ञानेश्वर महाराजाकडं सोन्याचा पिंपळ होता म्हणून ते म्हणले असते जाऊ द्या पावशर खांड. हो हो, म्हणून सोन्यानं मडवीन पाहू. आणि पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. आता ह्यांचे पाहुणे पंढरीनाथ आहेत हे कावळ्याला कसं कळल? ते काय अशी पत्रिका छापली का? म्हणून सगळं विसंगतीचं बोलणं आहे एवढं सांगतोय मी. हो, त्याच्या पुढं सांगताना दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. हो, दही भात खातच नाही कावळा महाराज. कावळा दही भात खात नाही कारण ते मांसाहारी असल्यामुळं. ते काय शाकाहारी काय दही भातावरलं गिराईक? ते काय काल्याचं कीर्तन आहे का? हो, म्हणून दही भाताची उंडी. त्याला दही भात काय करायचा आहे? एक तर दही भाताची उंडीच होत नाही, उंडी कणकीची असते. हो, दही भाताचा मोदा असतो फार तर. हो, पण तो ज्ञानोबर आहे दही भाताचा मोदा म्हणत नाहीत. बरं ते दही भात खात बी नाही महाराज. त्यांनी दही भात खाल्ला की त्याचं डोकं दुखतं. एखाद्या तुम्ही ह्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला विचारा, कावळ्यानं जर समजा दही भात खात नाही खाल्लाच कदाचित, हो
तर त्याचं डोकं दुखतं, कारण पित्त प्रकृती असल्यामुळे ते दही भात खात नाही, दह्यानं पुन्हा जास्त पित्त वाढतं म्हणून ते खात नाही महाराज. आणि त्याच्या पोटात पहिलंच दही भरपूर असतं. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कसं काय कळलं त्याच्या पोटात दही असतं म्हणून? हो, तुम्हाला जर पाहायचं असलं तर आंब्याच्या चिंचाच्या झाडाखाली चपात्या घेऊन बसा, तो दही टाकल्याशिवाय राहतच नाही महाराज. हो हो, शिखराची जिरवी तो त्यो शिखरावर बसला तर दही टाकून त्याला गंध लावतो असा. हो, असा कावळा. म्हणून ते दही भात खात नसताना ज्ञानोबराय म्हणले दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. आता तोंड आहे का चोंच आहे? त्याला चोंच आहे. चोंची म्हणायला पाहिजे होतं, तोंडी म्हणले ज्ञानोबराय, म्हणून ते बरोबर नाहीत. हो, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी आणि सत्य सांगे गोठी विठू काही येते. आता खरं कव्हा कावळा सांगन? हो, आणि कावळ्याचा आणि खऱ्याचा काय संबंध आहे? हो, पण काही काही लोकांनी संबंध लावला. हो, खोटं बोलल्यावर म्हणे कावळा चावतो म्हणे. असं आपल्या गाथ्यात नाही बरं का महाराज, ते तिकडच्या गाथ्यात आहे. खोटं बोलल्यावर कावळा चावतो, झूट बोले. हां बघा, सगळ्यांना पाठ आहे प्रमाण महाराज असे. मी तेवढंच म्हणलो की सगळं पुढचं मगाशी जसं तुम्ही पूर्ण केलं नाही. हो, झूट बोले कव्वा काटे, त्याला कशाला कावळा चावतो म्हणजे खोटंच काहीतरी बोलायचं. ज्ञानोबारायांनी सांगितलं सत्य सांगे गोटी विठू काही येते. कधी येतील म्हणून त्याला काय माहिती कावळ्याला, पण तरी ज्ञानोबारायांनी हे असं का म्हटलं. बरं, पुन्हा दुधे भरोनी वाटी, दूध कावळा पित नाही महाराज. हो, कावळा दूध पित नाही आणि त्याला वाटीभर दूध प्यासतात म्हणजे चिडवतात का त्याची प्रार्थना करतात. हो, दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओटी आणि जीवा पडिये त्याची गोटी सांगे वेगी. मला जी आवडती गोष्ट आहे ती कहाणी मला गोष्ट सांग असं. आता ह्यांना काय आवडतंय ते त्याला काय माहिती. ती काय आकाशवाणी केंद्रावरची आपली आवड आहे काय? काहीच नाही. मग कसं आहे बरं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट पटकन आटपून घेतो, वेळेच्या पुढं जाऊ देत नाही. हो, आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी. त्या कावळ्याला सांगितलं आंबे आणि द्राक्षे खातो, पण मला खरी गोष्ट सांग, शकून सांग. आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी, पण आजीचे रे आत्ता. आजी म्हणजे त्यांच्या पुढं ज्ञानोबरायच्या पुढे एक आजी बसलेली होती असं नाही. आजी म्हणजे वर्तमान कालामध्ये मला गोष्ट खरी सांग. कावळ्याला म्हटले आता खरं सांगतो तुम्हाला, आंबे आणि द्राक्षे कावळा खात नाही महाराज. त्याच ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितले. हो, द्राक्ष रसा आम्ररसा तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. महाराज, द्राक्षाला द्राक्षरस आणि आंब्याला आम्ररस आला की कावळ्याला मुखरोग होतो महाराज. त्याचं तोंड सडतं. आणि मग कावळ्याचा मुखरोग कधी जातो? लिंबोळ्या आल्या लिंबाला की त्याचा मुखरोग गेला आणि मग लिंबोळ्यावर सपाटून पडतो. हो, आता लिंबोळ्या म्हणजे द्राक्षरस म्हणजे कीर्तनाचा सीझन आला की कावळ्याचं डोकंच उठलं समजायचं. आणि पिराचे उर्स सुरू झाले की कावळ्याला लिंबोळ्या तुटून पडला समजायचं महाराज. असं आहे. त्याच्यातलं बारकावा खूप आहे छानपैकीचा, पण मला सांगायला तितकासा वेळ नाही. पुढं सांगतो. मग हे सगळं झाल्यावर माऊलीनं सांगितलं अरे तुम्ही माझ्या ह्या बाकीच्या शब्दाकडे जाऊ नका. माझं हे वर्माचं बोलणं आहे, माझं हे खुनीचं बोलणं आहे. आणि ते तुम्हाला ओळखायचं असेल तर शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुने, ज्ञानदेव म्हणे जाणी जे भेटती पंढरी शकून सांगे, भेटती पंढरी राणे शकून सांगे. पहिलं तो गे गाव पहिलं तो गे गाव कोकता भेटते पंढरराय सकून सांग, भेटते पंढरराय सकून सांगे. पहिलं तो गे गाव कोकता
डोक्यामध्ये याचा अर्थ सांगून जातो महाराज. नाही तर आतापर्यंत मी नुसतं विरुद्ध 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 बोललं. तुमच्या डोक्यामध्ये खरंच हे ज्ञानोबराय बोलले ते सगळं विरुद्ध बोलले का काय असं वाटतं. तसं नाही आहे महाराज. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. कावळा कुणाला म्हटलेलं आहे? पक्षाला कावळा नाही म्हटलं महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी काकभ्रुशुंडी नावाच्या ऋषीला बोलले ते. कारण काकभ्रुशुंडीनं पहिलं रामायण सांगितलेलं आहे गरुडाला. म्हणून जगात पहिल्यांदा राम देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पहिलं तो गे काऊ कोकत आहे. काकभ्रुशुंडी कोकुलती येऊन काकुलती येऊन त्यांनी राम जगाला दिलाय. म्हणून त्या काकभ्रुशुंडीला ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करतात की पुन्हा तुम्ही अवतार धारण करा महाराष्ट्रामध्ये आणि पुन्हा महाराष्ट्राला राम देण्याचं काम करा. म्हणून पहिलं तो गे काऊ कोकत आहे आणि शकून गे माय सांगत आहे. परमात्मा भेटेल याची शाश्वती फक्त काकभ्रुशुंडीनं द्यावी. म्हणून काकभ्रुशुंडी नावाच्या ऋषीनं वाल्मिकाच्या अगोदर रामायण दिलेलं आहे आणि राम दिलेला आहे. म्हणून काकभ्रुशुंडीला ही प्रार्थना आहे. एक दुसरी गोष्ट उड उड रे काऊ म्हणजे काकभ्रुशुंडीलाही बोलत नाहीत आणि कावळ्यालाही बोलत नाहीत. कावळ्याच्या रूपानं आपण खुंटीवरचे कावळे आहेत महाराज. खुंटीवर कावळा बसतो तितक्यातच पुन्हा उठून जातो. तसं आपण आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये काही वेळ बसण्यासाठी आलेलो आहेत. कावळा जसा उठून जातो तसं आपणही उठून जाणारे आहोत महाराज. कुणी मी जसा पाहुणा तुमच्या गावात एक रात्रभर मुक्कामाचा पाहुणा आलो. तुम्ही बी इथालचे पाहुणेच आहेत राजा हो, हे ध्यानात ठेवायचं. म्हणून आपण खुंटीवरचे कावळे आहोत. आपण इथालचे जागीरदार नाहीत आणि इथालचे शेत जमीनदार नाहीत. तुम्ही ही जमीन जशी जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून सातबाऱ्यावर ही जमीन आमची म्हणणारे बहादर कितीतरी वाट लावलेत त्या जमिनीनं. काय सातबाऱ्यावर तुमचं नाव यावा म्हणून वाट लावतात. अरे एसटीच्या सीटावरून पहिला उठूस तर दुसरा रुमाल टाकतो लगेच. तसं म्हातारं मरूस तर सातबाऱ्यावर पोरग नाव लगेच लावतं मयताची कारवाई करून. म्हणून महाराज कितपर्यंत म्हणून खुंटीवरचे कावळेत म्हणून उडून जाण्याच्या अगोदर देवाची प्राप्ती करून घ्या असं ज्ञानोबराय सांगायचंय. उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवीन. सोन्यानं म्हणजे मोक्ष प्राप्त होईन तुला. मोक्षाला सोनं म्हटलेलं आहे महाराज. म्हणून ज्ञानोबरायची ही संकल्पना आहे. मृत्यू येण्याच्या अगोदर देव तुम्हाला मिळाला पाहिजे याची काळजी आहे. म्हणून ज्ञानोबरायने हे अभंगाचं दुसरं चरण सांगितलं. तिसरं चरण सांगत असताना दही भाताची उंडी. दही भात कावळा खात नाही, पण राम अवतारामध्ये कौशल्या मातेनं रामाला दही भात कालून दिला. आणि रामचंद्र प्रभू 3 वर्षाचे होते. ते गच्चीवर गेले आणि गच्चीवर गेल्याच्या नंतर दही भात खात असताना शंकर परमात्म्याला असं वाटलं की आपण बी रामाच्या हातचा दही भात उष्टा खायला पाहिजे. पण आता मी जर संन्याशाच्या रूपात गेलो तर लोक मला तिथपर्यंत जाऊ द्यायचे नाहीत आणि दही भात संपून जाईल. म्हणून त्याच्या अगोदर कावळ्याचं रूप धारण केलं शंकर परमात्म्यानं आणि उडत उडत डायरेक्ट गच्चीवर गेले आणि रामाला हात जोडले आणि सांगितलं प्रभू मला दही भात द्या ना. त्यावेळेस राम हसले आणि सांगितलं शंकरजी तुम्हाला मी दही भात देईन, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवृत्तीनाथाच्या रूपानं जन्माला यायचं आणि मी ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं जन्माला येईल आणि दोघांनी मिळून महाराष्ट्राला परमात्मा द्यायचं काम तुम्ही आणि मी करायचं आहे. म्हणून निवृत्तीनाथाकडं केलेली प्रार्थना आहे की त्यावेळेस तुम्हाला निवृत्ती दादा त्यावेळेस तुम्हाला मी दही भात दिला होता आणि तोच शंकराचा अवतार तुम्ही असल्यामुळं मी तुम्हाला पुन्हा दही भात देतो, पण माझ्या महाराष्ट्राला मांडीवरती घेऊन परमार्थ द्या. ही निवृत्तीनाथाकडं केलेली प्रार्थना म्हणजे दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी.
आणि मग सत्य सांगे, सत्य बोला तुम्ही, आणि सत्य असलेला सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, असा परमात्मा द्या निवृत्तीने दिधले माझे हाती. म्हणून निवृत्तीनाथाला केलेली प्रार्थना हे तिसरं चरण. चौथं चरण म्हणजे दुधे भरोनी वाटी, लावीन तुझे ओटी. दूध कावळा पेत नाही, पण कधी कधी सत्ताधारी पक्षाकडून काम नाही झालं तर विरुद्ध पार्टीकडून काम करून घ्यावं. आणि इलेक्यू टाकून संसदेमध्ये आणि सभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये आपल्या प्रश्नाला वाचा फोडावी महाराज. म्हणून कधी कधी सत्ताधारी म्हणजे साधू संतांकडून महाराष्ट्राला देव नाही मिळाला तर विरुद्ध पार्टीमध्ये कृष्ण अवतारामध्ये कागासूर नावाचा राक्षस होता. आणि त्या राक्षसानं गोकुळातलं गेलेलं दूध पिलेलं होतं आणि तो पुष्ट झाला होता कंसाकडं. आणि नंतर इकडं आला आणि कृष्ण परमात्म्याने त्या कागासुराला मारलं. आमच्या साधू संतांनी लिहिलं, काग बग रिटा मारिले बाळपणी आणि अवघी दैत्यखानी बुडविली. म्हणून विरुद्ध पार्टीच्या कागासूर नावाच्या राक्षसाला सांगितलं, तू पुन्हा अवतार धारण कर, आणि अवतार धारण केला तर तुला मी पुन्हा दूध देईल, पण तुझ्यामुळं तरी निदान परमात्मा अवताराला येईल आणि महाराष्ट्राला देव मिळेल. म्हणून विरुद्ध पक्षाच्या बाजूला जाऊन का होईना, परंतु आपल्या मतदारसंघाचं काम झालं पाहिजे. हे दक्ष आमदाराचं काम असतं, खासदाराचं काम असतं. म्हणून माझे ज्ञानोबाराय दक्ष असल्यामुळं महाराष्ट्राला परमात्मा मिळावा एवढी संकल्पना त्यांची असल्यामुळं विरुद्ध गटातून होऊ, नाही तर सत्ताधारी गटातून होऊ, भक्ताकडून होऊ, नाही तर दुर्जनाकडून होऊ, पण माझा महाराष्ट्र सुखी, समाधानी, समृद्ध, भक्तिवान आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर देव भेटीला तृप्त झालेला माझा महाराष्ट्र मला पाहायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाची ही तळमळ असल्यामुळं दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओटी, त्या आपलं कागासूर नावाच्या राक्षसाला केलेली प्रार्थना. आणि द्राक्षरस आम्ररस खात नाही, परंतु शुकाचार्य भागवत सांगत असताना शुकाचार्याच्या आश्रमामध्ये कावळ्यानं महाराज श्रीमद भागवताचं श्रवण केलं. तो द्राक्षरस आणि आम्ररस एकत्रित झालेला आहे. भागवत म्हणजे आंब्याचं फळ आहे आणि ते शुक म्हणजे पोपट, त्या पोपटाच्या तोंडातून पडलेलं उष्ट फळ म्हणजे भागवत आहे. आणि तो भागवत पुन्हा एकदा शुकाचार्यानं सांगावा आणि कावळ्यादिकाने सगळ्यांना तो श्रवण करावा, म्हणून त्यांच्याकडे केलेली प्रार्थना. म्हणून द्राक्ष म्हणून आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी, आणि आजीचेरे आत्ता या काळामध्ये महाराष्ट्राला परमात्मा द्या, अशी प्रार्थना संताकडं, दुर्जनाकडं, दुष्टाकडं, सगळ्याकडं केली महाराज. जसं एखाद्या आईच्या लेकराचं दुखायला लागल्यानंतर ह्या डॉक्टरकडं जाईन, त्या डॉक्टरकडं जाईन, त्या डॉक्टरकडं जाईन, माझ्या लेकराला वाचवा, माझ्या लेकराला वाचवा, रडल ह्याच्याकडं त्याच्याकडं, पाय पडन, पैसे नाहीत, तुमच्या पाय पडते, पैसे द्या, पण माझ्या लेकराला वाचवा, कारण महान रोग झालेला आहे. म्हणून तिची जशी तळमळ होत असते तसं माऊलीची महाराष्ट्रासाठी झालेली तळमळ या अभंगातून दिसते महाराज. आणि सरते शेवटी सांगितलं, हे माझं खुनानी बोलणं ऐका. म्हणून ज्ञानदेव म्हणे जाणी जे हे खुने, खुनानं करावा, परमार्थ हा खुनेनं करावा महाराज. हनुमंतरायानं खून घेतली सीतेच्या शुद्धीची, ज्यांनी खून घेतली त्यांना सीता मिळाली, ज्याने खून घेतली नाही त्या 18 पद्म वानराला सीता मिळाली नाही. म्हणून खून घेऊन परमार्थ करावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी, अशा खुना आहेत. आणि त्या खुना घेऊन परमार्थाला निघावं म्हणजे मग परमार्थ चालत असतो. पूर्वीच्या काळामध्ये महाराज प्रपंचामध्ये सुद्धा खुना असायच्या, राजा खुना असायच्या. प्रपंचातही खुना असायच्या. 4-4 लेकरं होईपर्यंत नवरा बायको पूर्वीच्या काळातले बोलत नसत. कारण 5-5 पत्राचे घरं असायचे, 5-5, 6-6 जण भावाचा बारदाना असायचा, त्याच्यामुळं बायकोला बोलण्याचा चान्सच नाही. आणि मोठे माणसा देखता बोलावं तर पांचटपणा होतो, लहान मुला देखता बोलावं तर त्याच्यावर संस्कार वाईट घडतात. म्हणून त्याच्याकरता विषयासक्त नसलेले पती पत्नी एकमेकाला खुनेनं बोलायचे महाराज, खुनेनं.
खुनेनं संसार चालायचा. आणि कसा चालायचा तर त्याला जर तिला बोलायचं असलं तर त्यांनी अगं ए इकडे ये असं म्हणायचं नाही. मग त्यांनी काय करायचं, नुसतं खुनवायचं. ह्या डोळ्याची भावली अशी करायची, असं करायचं. आणि मग तिने तिकडून ही उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची. बसा असं हे नाक गोळा करायचा असं बस. हो, त्याला राग आला की त्यांनी असा हात पुढं करायचा आणि नुसते होट हलवायचे, थोबडच फोडीन म्हणायचं असं. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवाळायची, असं करायची. इकडून घेऊन नाक इकडं फिरवायचं. महाराज ह्या खुना होत्या. आता हे जुने जुने लोक सगळे हसले बघा. त्यांना वाटलं महाराजांनी तर आपला खेळ पुरा ओळखीला. हो, आता नवीन पोरं काय हसले नाहीत, कारण नवीन पोरं एक तर कीर्तनालाच येत नाहीत आणि आले तरी त्यांना काय, कारण आता लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू आहे. ते कशाच्या खुनान कशाचं काय राहिलं महाराज. हो, प्रपंचामध्ये खुना असतात, तसा परमार्थातही खुना असतात. बाप रखुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवीवरा खून बानली कैसी. अशा पद्धतीनं खुना ह्या पुराणातल्या सांगितल्या. आणि दुसरी खून एक सांगितली ज्ञानोबारांनी, 1 मिनिटामध्ये सांगतो. महाराज सासरवासी असते, त्या सासरवासनीला दिवाळीच्या मुळासाठी अपेक्षा निर्माण होते. आणि सासरवासीनच फक्त दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहतशी वाटुली माहेरीची. महाराज तिला रात्रंदिवस झोप येत नाही. कधी माझा बाप येतोय आणि मला घेऊन जातोय. पानवठ्यावर गेली आडावर पाणी शेंदायला तर दुसरी मैत्रीण म्हणते कस काय अजून मूळ आलं नाही वाटतं. ती म्हणते मनातली मनात आतून सरफडते पण वरून खोटं खोटं हसून म्हणते अजून काय दिवाळी गेली का काय, येते ना माझे दादा. पण महाराज तिनं अजून मूळ आलं नाही हे म्हणलेलं तिच्या हृदयाला पीळ पडतो महाराज. आणि घरी रांजणामध्ये घागर रिचवीत असताना भडा 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 जशी घागर रिचवती तसं अंतकरण रिचवतं महाराज. हो, डोळ्याला पदर लावते आणि ढसा ढसा रडते. माझ्या बापानं अजून कशा करता मूळ पाठवलं नाही. दिवाळी जवळ आली म्हणून तिला करमत नाही, अन्न गोड लागत नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, रात्रीच्याला झोपली तर झोप येत नाही. हो, माहेरीचा कै येईल निरोप म्हणून या झोप डोळा नाही. रात्रभर सारखी अशी खांडाकडे बघत राहते आणि सकाळी जशाला तशी उठून कामाला लागते. चित्त सारखं माहेराकडं लागलेलं असतं महाराज. माहेरीचा कै येईल निरोप, कधी निरोप येतोय म्हणून डोळ्यात हो झोप नाही, पोटात अन्न नाही, काय नाही. दिवसभर हो यंत्रासारखं काम करते सासरवासीन पूर्वीच्या काळातली. आणि मग शेतामध्ये इंधन काढायला सरपण काढायला जर गेली महाराज तर तिचं माहेर जिकडं असतं तिकडं टाचावर करून बघते माझा बाप गाडी घेऊन येतो का कसा. आणि धूळ उडालेली दिसली की आनंद होतो. आली माझ्या बापाची माझ्या भावाची गाडी, बैलगाडी आली, आनंद होतो. आणि थोड्या वेळात मन विरंगळून जातं, दुःखी होतं, कारण ती वावटळ असते, बैलगाडी नसते. दुःखी होते, पुन्हा डोळे पुसते आणि तितक्या अवकाशामध्ये सरते. शेवटी महाराज ती वाऱ्याच्या हातानं बापाला निरोप देते, बाबा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जासोवासाची कर बरसात. वाऱ्याच्या हातानं निरोप दिला पण बापापर्यंत पोहोचला नाही. त्यावेळेस मग ती पाखराच्या हातानं निरोप देते. डोक्यावरून कावळा उडत जातो आणि काव 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 असा कावळ्यानं आवाज दिला की त्या सासरवासनीला तो कावळा सखा वाटतो. आणि कावळ्याला सांगते तुला पितर गेलेले स्वर्गातले कळतेत, माझा बाप दिसला का काय बाबा तुला. बैलगाडी येताना तुझी वाचा सोन्याची होऊ दे आणि तुझ्या तोंडामध्ये साखर पडू दे. म्हणून त्या कावळ्याच्या हातानं निरोप देते, रुन झुन रे पाखरा. विको देऊ नका हो. जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा,
पैसा जा बाबा, माझ्या बापाचा कमानी दरवाजा आहे, त्याच्यावर बस आणि लेकीचा निरोप सांग. कंठात प्राण आणून ठेवलेला आहे, जेवला असला तर हात धुवायला इथं या, फक्त तुमच्यासाठी जगले मी. म्हणून रानामध्ये ढसाढसा रडते. डोक्यावरती सरपण घेऊन येत असताना डावा डोळा लवतो आणि उजवी बाहूस पुरण पावते. नक्की आज माझ्या जीवाचं कुणीतरी येणार आहे. कावळा वरडला, शकून झाला. उजवी बाहूस पुरण पावायला लागली, डावा डोळा लावायला लागला आणि घरी आल्यावर चूल फुरफुरली. नक्की माझं कुणीतरी येणार नाही, शकून झाला, शकून झाला. आणि लगेचच तिकडं बापाला आई सांगते, माझ्या छकुलीला घेऊन या ना. अगं 6 पोरीत मला. सालं घालता घालता माझी कंबर गेली. एकीचं बाळातपण, एकीचं आहेर, दुसरीचं लग्न करता करता हाडं माझे खलास झाले. कुठपर्यंत सोसू ग मी, माझ्याकडं रुपाय नाही. बायको म्हणते पण माझी सगळ्यात लहानी लेक आहे. बाकीच्यानं माहेर भोगलं, माझ्या लहान्या लेकीला का नाही. लहान आहे व लेकरू माझं, कारण 5 वर्षात लग्न व्हायचं. पूर्वीच्या काळात त्या लेकराला किती दुःख होईल. घेऊन या. अगं माझ्याकडं पैसे नाहीत. किती पैसे आहेत तुमच्याकडं? अगं 100-150-200 रुपये तर लागतील ना साडी चोळीला. मग माझ्याकडं 30 रुपये आहेत. नवऱ्यानं सांगितलं, तुमच्याकडं 30 रुपये आहेत ना. मग पळत जाते आई आणि उतरंडीचं गाडगं आणि ते नवऱ्याच्या पुढं रिचवते. हे 170 रुपये घ्या आणि माझ्या लेकीला साडी चोळी करा. अगं हे पैसे कुठून आणले? दुधातले पैसे शिल्लक राहिले, भाजीतले, कारण तुम्ही माझ्या मुलीला आणणार नाहीत म्हणून त्याच्याकरता मी हे जतन करून ठेवले. ठीक आहे. मालकाला गाडी मागतो बाप, बैलगाडी. मालक म्हणतो घेऊन जा, तुझ्या बहिणीला घेऊन ये. आणि पाखरासारखी आपल्याकडं म्हणतात वाट पाहणारी लेक दारामध्ये घोंगराची गाडी आल्याबरोबर हुरळून जाते. आले ना माझे दादा, आले ना माझे दादा, ह्याला त्याला सांगते आणि भान सगळं निघून जातं. महाराज तिचं आनंद होतो. तसा विरहणीमध्ये आम्ही सासरवासनीयता राजा हो. कागा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता. आम्ही सासरवासनीयता राजा हो. समाजाची तकलीफ आहे, काय बोलायचं काय नाही बोलायचं याचा वाच असतो समाजावर. टायमाला यायचं, तुम्ही झोपवताल तिथं झोपायचं, तुम्ही खाऊ घालताल ते खायचं. महाराज आमच्या स्वाधीन काही नाही आहे. मरणाच्या दारातून यायचं, समोरून येणारी गाडी म्हणजे आमच्या गाडीवर आदळण्याकरता मरणच येत असतं. हाताच्या नीतीच्या अंतरानं निघून जातं. महाराज तुमच्यापर्यंत पोहोचत असताना मरणाच्या लाटेवरून आम्ही पोहोचत असतो राजा हो. आम्ही पराधीन आहेत, आमच्या स्वाधीन काहीच नाही हो. मुलाचं दुखायला लागलं आणि 6 महिन्यापूर्वी तारीख घेतली असली तरी मुलाला तिथंच दुखत असताना टाकायचं आणि महाराज कीर्तनाला निघायचं. पराधीन जीवन आहे आमचं, पारतंत्र्यातलं जीवन आहे, कशाचं स्वातंत्र्य नाही. म्हणून सासरवासनी येतात. पण या सासरवासनीची एकच इच्छा आहे, फक्त आषाढी कार्तिकी विसरू नका. माझ्या बापानं पांडुरंगरायानं आम्हाला निरोप पाठवावा आणि आम्ही आषाढी कार्तिकीला सणाला तरी जावा. म्हणून त्याची भेटीची आम्हाला तळमळ असल्यामुळं त्यांनी आम्हाला मूळ पाठवावं. हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून तो दृष्टिकोन ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रातल्या भक्तासाठी लेकीसाठी वर्णन केला. आणि मग मुलगी बैलगाडीत बसल्यानंतर महाराज, आणि पूर्वीच्या काळामध्ये मला वेळ नाही बघा, पूर्वीच्या काळामध्ये बी जर मुलगा बैलगाडी आणायला गेला ना तर घरूनच कडबा घेऊन जायचा बैलाला. कारण त्यांच्याकडं 5,000ची 10,000ची गंज असली तरी त्यांचा कडबा टाकायचा नाही, कारण हक्क नाही त्यांना. आणि मुलांनी मग गाडी सोडायची, स्वतःचीच पेंडी मोडून टाकायची.
आणि मुलीच्या सासऱ्याला नमस्कार घालायचा, राम राम. हो, मग त्यांनी असं दांडूर इट्टी कोल्ल्यासारखं एवढंसं गाबडं नाही राम राम घालते असं करायचं सासरेनं. हो, असं हो, मोजायचंच नाही. हो, घरी गेल्याच्या नंतर हो कुणीच त्याला विचारित नाही महाराज. हो, 4 दिवस राहिलं, 8 दिवस, आणि मग त्यांनी हो विचारायचं सासऱ्याला, मुलीच्या ताईला पाठवा ना, मी कशाला आलोय, तुम्ही काहीच म्हणलं नाहीत. मग त्यांनी म्हणायचं, आम्हाला काय आहेर घेऊन आलास का, काय आला असशील तुझ्या बहिणीसाठी. इतके खौड बोलणारी माणसं होते महाराज. कशासाठी आलास, आम्हाला काय आहेर घेऊन, पैसे घेऊन आलास का, हां आला असशील बहिणीसाठी. आणि म्हणा मला विचारलं नाही. काय विचारायचं तुला, हो ईदभर कार्ट नाही मला विचारलं नाही म्हणताय. हो, सासऱ्यानं बोलायचं, मुलीच्या सासूला म्हणायचं, मामी मी आलोय, आमच्या ताईला पाठवा ना, काहीच बोलला नाहीत तुम्ही. हो, तिनं मोळ्यात बोलायचं. मोळा म्हणजे कसा असतो, समोरासमोर नाही, असा पदर घ्यायचा आणि ज्याला बोलायचं त्याला इकडच्या बाजूला घ्यायचं, असं करायचं. मग म्हणायचं, कशाला आलास, असं करायचं. हो, अहो ताईला न्यायला आलोय. काय दोडाचीच्या स्वादी नाही, म्हणत ताईला न्यायला आलोय, माझ्या स्वादी नाही का काय. हो, कुणालाही विचारून काही बी हिंग लावून बोलावं, मधूनच शेंबूड वाढायचा आणि थोका गिळायचा, आणि सगळं हिच्याच हातात असतं. हो, पण बोलायचं नाही. आणि त्या लेकराला असं खवट आंबट बोलायचं, विचार की तुझ्या मेहुण्याला. मग मेहुण्याला विचारलं की दाजी न्यायला आलोय, ते म्हणतो काय आपल्या स्वादी नाही बाबा, जांभळे घेऊन. मोठ्या भावाला विचारा, मोठे भाऊ कुठं गेले, गेले परभणीला कांदे विकायला. बघा हे अकलीचे कांदे. हो, 2 दिवस पुन्हा कांदे विकून आल्याच्या नंतर मोठ्या भावाला विचारलं, आणि त्यांनी म्हणायचं, आता ज्याची त्याचाच गुणधर्म असतो ना, आपण त्याला काय म्हणावं. हो, त्याच्या स्वाधीन नाही, ह्याच्या स्वाधीन नाही. आणि मग संध्याकाळी जेवता जेवता 8 दिवस लेकरू राहिल्याच्या नंतर मग त्या सासूनं भाकरी वाढता वाढता म्हणायचं की जाऊ द्या की बाया, हो नसलेली हिरबारव केली तर हो खडीच फोडायची पोळी येईन माया म्हणते. हो, लई चित्र निघाल्यात बाया पुरी. हो, जाऊ द्या, नका काही बाई, आपल्या त्याच्यावर नकोच, काही नको. हो, जाऊ द्या. हो, आणि मग असं बोलायचं. मग पहिल्यांदाच एवढी ऑर्डर द्यायची ना महाराज. हो, आणि मग अशा खवट आंबट बोलून महाराज त्या मुलीला दुःख होतं महाराज. ढसाढसा रडते भावाच्या पुढं आणि म्हणते, दादा तू माघारी जा, मला नाही यायचं. त्या भावाला कोणी सांगितलं, तिच्या डोळ्याचे अश्रू आपल्या उपरण्यानं त्यांनी पुसायचे, सांगायचं ताई अगं हे असंच असतं, सहन करावं लागतं. दाढीवटी धरायची भावानं, बारक्या भावानं दाढीवटी धरायची बहिणीची, आणि पाठीवून हात फिरवून सांगायचं, त्यांनाच दया येईल, माया येईल, तू अशी काळजी करू नकोस. आणि सरते शेवटी गाडीत बसून निघाल्याच्या नंतर हो आपुल्या माहेरा जाईन मी आता, आणि निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. माझ्या बापानं गाडी पाठवलेल्याचा आनंद. मुलगी सासर घरी जात असताना गाडीच्या पाठीमागं तोंड करते, आणि माहेर घरी जाताना पुढं तोंड करते. कधी माझं माहेर येतंय, कधी रत्नेश्वराचा हो शिखर दिसतंय, आणि समोरचे कधी झाडं दिसतेत याची अपेक्षा. दिसलं, आलं बाई माझं माहेर, आलं बाई माझं माहेर. इतका आनंद होतो. आणि एवढा आनंद पंढरपूरला जाताना व्हावा, त्याच्या जीवनामध्ये सार्थक झालं महाराज त्याचं. मग बाप आम्हाला उचलतो आणि कडेवरती घेऊन माय आमच्यावरून भाकरीचा तुकडा ववळून टाकते, माझी रुक्मिणी माता. आणि माझा पांडुरंग जवळ घेऊन लेकीच्या पाठीवून हात फिरवतो, आणि किती बाप मोठा असला तरी मुलीचा मुका घेतो. सुकून गेली माझी राणी, माझी ताई सुकून गेली. बापाचं काळीज मोठं होतं महाराज.
तसं देवाची न भक्ताची भेट व्हावी म्हणून हे विरहणी नावाचं प्रकरण हे अशा खुणानं ओळखा हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो, झालेली सेवा रत्नेश्वर भगवंताच्या तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या पायावरती ठेवून मी जास्त वेळ कीर्तन केलं त्याबद्दल सर्वांची माफीला मागतो. कारण समन्वय सांगण्याकरता वेळ झाला आणि सुरुवातीला जरा थोडासा मी लवकर आलो पण तुम्ही सुरुवातीला वेळ चालू करायला वेळ झाला त्याबद्दल थोडीशी माफी मागतो आणि सर्वांची क्षमा मागून या ठिकाणी तुमचा गुन्हेगार आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मला क्षमा करा अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती करतो आणि माझ्या विचाराला स्थगिती देतो. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले गुरे वेडी वाकोडी उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव